नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक अशी असामी आलेली आहे की मराठीचा मुद्दा असो, अनेक तरुण वर्गांचे अनेक प्रश्न असो, सगळ्या गोरगरिबांच्या प्रश्नांवर किंवा सामान्य माणसाच्या प्रश्नावर अगदी तो प्रश्न तडीस नेईपर्यंत ज्यांची तळमळ गेली अनेक वर्ष आम्हा माध्यमकर्मींसोबत मला असं वाटतं सामान्य जनतेने देखील पाहिलेली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. संदीप देशपांडे, जसं मी म्हटलं की मराठी माणसासाठी म्हणा किंवा सामान्य गरीब व्यक्तीसाठी म्हणा, सामान्य जनतेसाठी म्हणा, तुमची जी तळमळ असते ती इतकी प्रखरपणे आम्ही इतकी गेली अनेक वर्ष बघितलेली आहे. तर ही जी तळमळ आहे किंवा याच्या मागे प्रेरणा नेमकी काय आहे की जी तुम्हाला इतकी ही तळमळ इतकी वर्ष अशी कॉन्स्टंट ठेवते? आणि मला असं वाटतं जनसंपर्क देखील आपला अफाट आहे. मुंबईचे नेते म्हणून असं कोणी आपल्याला म्हणणार नाही, कारण मुंबई तर तुम्ही गाजवलेलीच आहे. पण मला असं वाटतं महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा आपण फिरत असता पक्षाच्या कामासाठी, त्यावेळी तुम्हाला पाहण्यासाठी सुद्धा अनेक लोक, अनेक तरुण खास करून हे येत असतात. मला हे आवर्जून सांगावंच वाटतं. प्रश्नाच्या उत्तराकडे येणार आहे. आज आमच्या कार्यालयामध्ये संदीप देशपांडे येणार आहे असं कळल्यानंतर कार्यालयातली सुद्धा आमचे जे तरुण मंडळी आहे ती पण फार एक्साइट झालेली, आणि किती वाजता येणार. म्हणजे संदीप देशपांडे ही पावती आहे की तरुणांमध्ये तुमची क्रेज आहे. नाही, मला असं वाटतं हे सगळं जे आहे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंमुळे आहे. त्यांनी ज्या संधी मला दिल्या माझ्या आयुष्यात, पहिलं नगरसेवकाचं तिकीट असेल, विभागाध्यक्ष म्हणून असेल, गटनेता म्हणून असेल, काम करायची जी संधी मला मिळाली, मला असं वाटतं त्या संधीमुळे लोकांपुढे जाता आलं, लोकांचे प्रश्न मांडता आले, आंदोलनं करता आली. त्यामुळे आणि शेवट ऊर्जा ती त्यांच्याचकडनं येते. पण इतकी वर्ष, मला असं वाटतं तो जो काळ होता 2008चा 2007चा, ज्यावेळी पक्ष निर्मितीपासून म्हणजे 2005 नंतर पक्षानं जेव्हा ध्येय धोरण ठरवलं, एक साधारण 2006 पासून आंदोलनं चालू झाली होती. 2008ला 2007ला तर अगदी पीकवर होती. अनेक केसेस अंगावर पडलेल्या. घरातून सांगण्यात आलेलं की बाबा आता बस झालं हे भरपूर, कारण एक सामान्य घरातला मुलगा. आणि तर देशपांडेंच्या घरातून काय प्रतिक्रिया होती? नाही, देशपांड्यांना म्हणजे माझ्या वडिलांचं जर समोरच्या फुटपाथवर पोलीस स्टेशन असेल तर ते ह्या फुटपाथनी जायचे, त्या फुटपाथनी पण जायचे. त्यामुळे असं घरी तर राजकीय वातावरण नक्कीच नव्हतं. पण मला असं वाटतं हीच आमच्या पक्षाची ओळख आहे की एका सामान्य घरातला मुलगा आज माझ्यासारखा, त्याला इतक्या पदापर्यंत आणून ठेवण्याची जर किमया कोणी केली तर ते पक्षाने केली. त्यामुळे निश्चितपणे लोकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते की बाबा एक सामान्य माणूस जर होऊ शकतो तर आपण का नाही होऊ शकत. मला असं वाटतं हीच पक्षाची ओळख आहे. पण त्यासाठी म्हणून अनेक त्याग करावा लागतो. कुटुंबाला वेळ देता येत नाही किंवा बराचसा काळ हा आंदोलनं, चळवळी, रणनीती या सगळ्यांमध्ये, आणि वेळप्रसंगी केसेस, कोर्ट केसेस, कोर्टाच्या पायऱ्या, हे देखील अगदी मला असं वाटतं फार तरुण वयामध्ये तुम्हाला सगळं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम आणि पेशन्स. मला आत्ताच आमदार व्हायचंय, मला आत्ताच खासदार व्हायचंय, मला आत्ताच नगरसेवक व्हायचंय. मला असं वाटतं एखाद्या पक्षाची जी वाढ होत असते किंवा चढ उतार होत असतात, या सगळ्यामध्ये तुम्ही किती संयम ठेवताय, कशा पद्धतीने संयम ठेवताय, काय विचार करून संयम ठेवताय, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी त्याच्यात काउंट होतात. आणि राजकारणामध्ये प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही. शेवट हा नशिबाचा पण थोडा भाग आहे, संधीचा पण भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट, मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे असा काही माझा अट्टास नाही, माझा ध्यास नाही. पण काम करत राहणं, आणि मला निश्चितपणे खात्री आहे की जेव्हा तुम्ही काम करत असता त्याची पावती, पोचपावती लोक तुम्हाला देत असतात. खरंय. आज मी काही आमदार नाही, नगरसेवक नाही, पण त्यांच्यापेक्षा कमी रुबाब पण नाही. हे मात्र मान्य करावंच लागेल. आणि स्क्रीनवर जेव्हा तुम्ही डिबेट्समध्ये भाग घेता किंवा कुठल्याही मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया असते, तर मला असं वाटतं की जो ओघ बरीच वर्ष खासदार राहिलेले संजय राऊत यांच्याकडे असतो मीडियाचा, तर त्यानंतर काउंटर रिॲक्शनसाठी तुमच्याकडे देखील तितकाच ओघ हा मीडियाचा असतो.
तर हे देखील तितकंच महत्वाचं आहे की आमदार असो खासदार असो यांना तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा त्यांना पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर तुम्ही मांडू शकता, इतका कॉन्फिडन्स मीडियाचाही आहे तुमच्यावर. नाही, शेवट कसं आहे, तुम्हाला अनुभवाने बऱ्याचशा गोष्टी कळतात, तुम्हाला शिकायला मिळतं. बाकीचे नेते कसे बोलतायत चॅनलवर. सन्मान्य राजसाहेब तर माझ्या मते आज महाराष्ट्रातला एक नंबर 1चा असा वक्ता आहे की ज्याच्या सभेला लाखोंची गर्दी होते. त्यांच्या सहवास लाभल्यामुळे असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा परिणाम तुमच्या बोलण्यावर दिसतो, वागण्यावर दिसतो, विचारात दिसतो. मला असं वाटतं राज ठाकरे हे यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याही आधीपासून आपण राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून आम्ही पाहत होतो किंवा त्यांचा सहवास तुम्हाला लाभला, त्यांची साथ तुम्हाला लाभली. त्यानंतर पक्ष उभारणी असा एक मोठा निर्णय त्यांनी घेतला. पक्ष उभारताना आणि पक्ष मला असं वाटतं उभारल्यानंतर तो सस्टेन करणं किंवा त्याची धोडगौड ही चालू ठेवणं, लोकांपर्यंत सतत पोहोचवणं, ह्या सगळ्यामध्ये तुमचा देखील महत्वाचा रोल आहे आणि तो आम्ही पाहत असतो. म्हणजे तुमचा खारीचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ह्या सगळ्या साधारण 20 वर्षाच्या प्रवासाकडे आपण मागे वळून कसे पाहता? मला असं वाटतं की खरं सांगायचं तर 20 वर्ष अशी म्हणजे एक एक गोष्टी घडत गेल्या आणि 20 वर्ष संपली. पण 20 वर्षात भरपूर शिकायला मिळालं. पक्षाने मला खूप काही दिलं. मी अत्यंत समाधानी आहे. ज्या जबाबदाऱ्या मला साहेबांनी दिल्या त्या पार पाडण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. अनेक वेळेला अपयशी पण ठरलो असेल, काही वेळा यशस्वी पण झालो असेल, पण माझे प्रयत्न हे 100% प्रामाणिक होते आणि ते मी केले. आणि मला वाटतं पक्षाचा प्रवास म्हणलं तर 20 वर्षात ज्या पद्धतीने पक्ष अजून वाढायला पाहिजे होता किंवा जे यश मिळायला पाहिजे होतं ते कदाचित नाही आहे, ही तर गोष्ट मान्य केलीच पाहिजे. पण ते मिळणारच नाही असंही नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं, संघर्ष करत राहणं. शेवट 20 वर्षात आम्ही संघर्षाचं राजकारणच केलं आहे. त्यामुळे संघर्ष काय आम्हाला नवीन नाही, तो 5वीला पुजलेला आहे आणि तो करत राहू. खरं तर पहिल्याच फटक्यामध्ये तुमचे 13 आमदार हे निवडून आले होते पक्ष स्थापनेनंतर 2009च्या निवडणुकांमध्ये. त्यानंतर साधारण असा अंदाज वाटला होता सगळ्यांना की आता हे 13चे दुप्पट होतील किंवा ही संख्या वाढत जाईल. मात्र कालांतराने आपण पाहिलं की हेच आमदार हे दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारून गेले. तर त्यावेळीची परिस्थिती आणि मानसिकता पक्षाची काय होती? नाही, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की संयम एक खूप महत्त्वाचा असतो. की मला आत्ताच आमदारकी पाहिजे किंवा आता माझी टर्म संपली तर पुढच्या वेळेला मी आमदार झालोच पाहिजे. पक्षाचेही मला असं वाटतं गेल्या 20 वर्षामध्ये अनेक निर्णय प्रक्रिया करत असताना काही निर्णय बरोबर झाले असतील, काही निर्णय चुकीचे झाले असतील. बऱ्याच गोष्टी या राजकारणात होत राहतात, चढ उतार होत राहतात. शेवट तुम्हाला शिकावं लागतं त्यातनं. ठीक आहे, चांगले दिवस असतात तर वाईट दिवस असतात. आपल्याही घरी या घटना घडतात. घरी काय रोज श्रीखंडपुरी नसते, कधीतरी मीठ भाकरी पण खावी लागते. मला असं वाटतं ह्या गोष्टी मनात ठेवून, या गोष्टी डोक्यात ठेवून लोक वागली पाहिजेत. पण ठीक आहे, तो त्यांच्या विचाराचा भाग आहे. मी काही त्यांना दोष देणार नाही. पक्ष सोडून गेले म्हणून लगेच गद्दार म्हणायची गरज नाही. प्रत्येकाची विचार करण्याची एक मानसिकता असते, प्रत्येकाचा एक विचार असतो, त्याप्रमाणे तो वागत असतो. त्यामुळे ठीक आहे, आमच्या शुभेच्छा आहेत. शेवट आमचे सहकारीच होते ते. 2012मध्ये जेव्हा आपण नगरसेवक म्हणून निवडून आलेला होतात, मला असं वाटतं की मराठी माणूस असो किंवा सामान्य मुंबईकर असो, याच्या प्रश्नासाठी सतत तुमचा आवाज हा दुमदुमत होता. त्यावेळेचं कामकाज आणि त्यावेळेची बीएमसी आणि आत्ताचं कामकाज जे तुम्ही पाहताय, काय फरक वाटतो या सगळ्यामध्ये? नाही, खूप फरक आहे. म्हणजे 2017 पासूनच मी बघितलं, प्रचंड फरक आहे. नगरसेवकांना सभागृहात म्हणजे 2017 नंतर तर मला असं वाटतं 2.5-3 वर्ष त्या कोरोनामध्येच गेली. म्हणजे सभागृह नाही, स्टँडिंग नाही. त्याच्यानंतर ती कॉर्पोरेशन संपल्यानंतर बाकीच्या वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने मनमानी केली आणि आता करतायत. आजही नगरसेवकांनी मला असं वाटतं जे निवडून गेलेले आहेत त्यांना स्थायी समितीत अजून बैठका नीट चालू झालेल्या नाही आहेत. अजूनही प्रशासन आहे ना, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मे बी मी चुकीचं असेल, पण अजूनही प्रशासन त्या मानसिकतेत ज्या वेळेला नगरसेवक नव्हते. आता मला असं वाटतं नगरसेवकांनी जाणीव करून दिली पाहिजे
की आम्ही डिसिजन मेकर आहोत, आम्ही पॉलिसी मेकर आहोत आणि आम्ही ठरवू त्याप्रमाणे प्रशासनाने काम करायचं आहे. याची जाणीव कुठेतरी प्रशासनाला आता निवडून आलेल्या लोकांनी करून देणं आवश्यक आहे. इंदुरी चॅट हा शब्द कसा सुचला आणि इंदुरीच का? बघा कसं असतं की दादरमध्ये मला चालू करायची, माझी जागा दादरमध्ये होती. दादरमध्ये आस्वाद आहे, दादरमध्ये प्रकाश आहे, दत्तात्रय एक होतं, पण मामा काणे आहे, तांबे आरोग्य भुवन आहे. ही सगळी मराठी पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा, पोहे आणि हे सगळं बनवणारी उपाहारगृह आहेत. जिप्सी पण मराठी पदार्थ बनवते व्हेजमध्ये. तर काहीतरी तर वेगळं तुम्हाला लोकांना द्यावं लागतं. तर मध्ये मला एकदा इंदूरला जाण्याचा योग आला. तर तिकडे आम्ही ते रात्री त्यांचं एक मार्केट भरतं इंदूरला, सराफा बाजार म्हणून. म्हणजे दिवसा तिथे तुम्हाला दागिन्याची दुकानं दिसतील आणि रात्र झाली की तिथे सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात. मग ते इंदूरचे दहीवडे, पोहे, विविध चाटचे पदार्थ, असे वेगवेगळे पदार्थ आहेत. तेव्हा मला असं वाटलं की अशा पद्धतीचं एखादं म्हणजे इंदुरी क्युझिनचं रेस्टॉरंट आपल्याकडे असायला काय हरकत नाही. मग आता ठीक आहे, म्हणजे काही लोक ट्रोल करतात, त्यांना काही तुम्ही करू शकत नाही. आता मराठी माणसांनी चायनीज विकायचं नाही का? मराठी माणसांनी फक्त वडापाव विकायचा, अशी ज्यांची मानसिकता त्या लोकांचं सोडून द्या. पण वेगळा काहीतरी पदार्थ एक आपल्याला लोकांना देता आला पाहिजे. आणि इंदोरचा इतिहास तर हा शेवट मराठ्यांशीच जोडलेला आहे. खरं. इंदोर मेन गाव वसवलं किंवा ते मल्हारराव होळकरांनी वसवलं. त्यावेळेला जेव्हा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा होतं खरोखर. म्हणजे मराठे जेव्हा मराठ्यांच्या संरक्षणाखाली दिल्ली होती, त्यावेळेला मराठ्यांना असं वाटलं की आजूबाजूला छावण्या असल्या पाहिजेत की जेव्हा दिल्लीला मदत लागेल तेव्हा आपण पोचलो पाहिजे. या छावण्या ज्या बऱ्याच छावण्या झाल्या त्यापैकी एक छावणी ही इंदोरला झाली. ही मल्हारराव होळकरांच्या आधिपत्याखाली होती. त्यामुळे तिकडचे जर तुम्ही पदार्थ बघाल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठी छाप आहे. म्हणजे ते तुम्ही असं म्हटलं तरी हरकत नाही की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पदार्थांचा फ्युजन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर हे फ्युजन करता करता अनेक कॉन्ट्रोवर्सी आणि त्यातून अनेक ट्रोलिंग. ठीक आहे, माझं तर उलट मी ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीने ट्रोल केलं त्याच्यामुळे माझ्या हॉटेलमधली गर्दी वाढली. नेमकं इथे काय मिळतं नेमकं काय मिळतं खायला आणि एवढं ट्रोल करतात तर बघूया जाऊन. काही लोक नुसता पाठिंबा देण्यासाठी म्हणून पण खायला आले. माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत. नाही नाही असं कसं ट्रोल केलं पाहिजे, चला आपण जाऊन खाऊया, असेही लोक आलेत. आणि काय मिळतंय बघूया म्हणून पण लोक आलेत. आणि भारतीय जनता पक्षाचे पण लोक आलेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ट्रोलिंगमुळे उलट माझ्या इथला फुटफॉल जास्त वाढला. शिकलेला आपला मराठी माणूस आहे जो उच्च शिक्षित आहे, त्यांनी चहाचं दुकान टाकावं, त्यांनीच रिक्षा चालवावी, हे आपण जर त्याच्याकडनं अपेक्षा करतो तर चुकीची आहे ना. जो माणूस शिकलेला नाहीये, ज्याचं शिक्षण नाहीये, तोच रिक्षा चालवणार. तुमच्या आणि माझ्या घरातला माणूस रिक्षा चालवेल का? नाही ना. आपण शिकलेलो आहोत. आपण विचार करणार की मी जे शिक्षण घेतलं त्यानुसार मी नोकरी करीन किंवा व्यवसाय करीन. त्यामुळे मराठी माणूस कुठे रिक्षा चालव, अरे तो शिकलेला तो का रिक्षा चालवेल, जो शिकलेला तो का इस्त्री करेल. मराठी माणसाने बिझनेस कसा करावा असं वाटतं तुम्हाला? कुठलाही व्यवसाय करावा, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याला. त्याने हाताखाली 10 इस्त्रीवाले ठेवावे आणि इस्त्रीचं दुकान टाकावं. काहीच. बघा विषय असा आहे की एक मराठी भाषा बोलणं हा वेगळा विषय आणि व्यवसाय करणं हा वेगळा विषय किंवा नोकरी करणं हा वेगळा विषय. मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की मराठी माणूस याच्यात नाहीये त्याच्यात नाहीये, आपण त्याच्याकडनं काय एक्सपेक्ट करतोय? आज सॉफ्टवेअर IT क्षेत्रात मॅक्झिमम मराठी माणसं आहेत. नक्कीच. तुमच्या टॉप बिझनेसचे जे MBAs आहेत आणि हे आहेत मराठी माणसं आहेत. टॉपचे डॉक्टर मराठी आहेत, टॉपचे वकील मराठी आहेत, टॉपचे इंजिनियर मराठी आहेत. मग आपण काय म्हणतोय की मराठी माणसं दिसत नाहीत किंवा ते कमी पडतात?
जर ह्या सगळ्या गोष्टी मराठी माणूस चालवतोय तर तो कमी कुठे पडतोय? हा, तो इस्त्रीवाला झाला नाही म्हणून मराठी माणूस कमी आहे असा जर विचार काही लोक करत असतील तर मला असं वाटतं मग त्यांच्यामध्ये काहीतरी वैचारिक प्रॉब्लेम आहे. पण म्हणजे मनसेची जी ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी आहे किंवा एखादा मुद्दा हाताळण्याची, ते फार अग्रेसिव्ह होतात किंवा वेळेला हातापायी होते. ह्या स्टाईल बद्दल काय सांगाल? नाही, असं काही नाहीये. कसं आहे, मी समजा तुमच्या दुकानात घ्यायला गेलो काय एखादी वस्तू आणि त्याला म्हटलं अरे बाबा हे कितीला दिलं, काय दिलं, मराठीत बोलतो. तो बोला अरे सर प्लीज मुझे मराठी नहीं आता है, मैं सीख रहा हूँ, आप थोड़ा मुझे समझे ऐसा बोलेंगे क्या? तो बोलतो माणूस, काय नाही करत. मेरे को मराठी नहीं आता, हिंदी में बात कर, असं जेव्हा समोरनं रिप्लाय येतो किंवा उत्तर येतं त्याला तो प्रतिसाद असतो. जर तुमच्याशी कोण प्रेमाने बोललं तर का आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही डोक्यात सगळे सुशिक्षित मुलं आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये, ते असं का करतील? पण सुशिक्षित आहे याचा अर्थ असा नाही की तुमची गुंडगिरी आम्ही खपवून देऊ. वेळ पडली तर हात जोडू, वेळ पडली तर हात सोडू, या दोन्हीची आमची तयारी आहे. आणि आम्ही पहिले कोणालाही एखाद्या विषयाबद्दल बोलताना हात जोडूनच बोलतो. ऐकलं नाही तर मग हात सोडावे लागतात. हीच आमच्या पक्षाची पॉलिसी जी साहेबांनी ठरवून दिली. बरं, आता मराठीचा जो मुद्दा आहे, रिक्षा चालकांना मराठी आलं पाहिजे, त्यासाठी म्हणून स्टिकर्सही लावले गेले, अनेक गोष्टी मधल्या काळात सुरू झालेल्या. आता असं आता वाटलं की 1 मे पासून सक्ती होणार, मात्र अचानक पुढे ढकलली गेली. कसं बघता या निर्णयाकडे? सक्ती करणाऱ्यांची जरा मतांवर भक्ती जास्ती वाटते मला. त्यामुळे सक्ती मागे घेतली. पण परपर्यंत त्यांची मस्ती ही आम्हीच उतरवणार, हे नक्की. पण तुम्हाला वाटतं का की 15 ऑगस्ट ही जी डेडलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये यांना अमराठी जे भाषिक आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठी येईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की 80% लोकांना येतं मराठी. प्रॉब्लेम काय जो मला जाणवला तो, आपण आपली भाषा बोलायला पाहिजे. आपण काय करतो, आपणच होतं भैया दादर चलोगे क्या, ये इधर से डावीकडे वळो. आपण जर त्याची भाषा बोलायला लागलो तर तो आपली भाषा का बोलेल? आपण ठरवलं की मी मराठीतच बोलणार, तो आपोआप मराठीत बोलायला लागेल. मला असं वाटतं पुढचं जो ऑगस्ट काय 15 पर्यंत दिली आहे ना काहीतरी डेडलाईन, या ह्याच्यात सगळ्या लोकांनी त्यांच्याशी मराठीत बोललं पाहिजे, आपोआप मराठी शिकतील. मराठी काय अशी आकाशातली तर भाषा नाहीये, सोपी भाषा आहे. आणि हिंदी आणि मराठी भाषेमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे असंही नाही लिखाणामध्ये पण साम्य की की एकदम ती साऊथ इंडियन लँग्वेज आहे जी तुम्हाला कळतच नाही, तामिळ, तेलुगू किंवा कन्नड सारखी. असं काही नाही, हिंदी मधले बरेचसे शब्द हे मराठीत आहेत, त्यामुळे ते समजायला खूप सोपी भाषा आहे. जसं महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला गुजराती समजतं बोलता नाही आलं तरी. समजा एखादा बोलला तर आपल्याला समजतं काय बोलतोय तो, पण कन्नड भाषा तुम्हाला समजणार नाही काय बोलते ती. तर तसं साम्य आहे मराठी आणि हिंदीमध्ये. त्यामुळे मला वाटत नाही जर मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण आहे. मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण नसेल त्या लोकांसाठी ज्यांना मराठी येत नाहीये. पण जे आता इतकी वर्ष राहत आहेत त्यांना ही मराठी येऊ नये, आलंच पाहिजे, किंवा त्यांनीही मराठीत बोलू नये. मग इतकी वर्ष राहून मराठी का आली नाही हा देखील प्रश्न उद्भवतोच. एक्झॅक्टली. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की आपण पण प्रयत्न केला पाहिजे. आणि तरी जर मस्ती असेल की मला येतं पण मी बोलणार नाही, तर मग तो माज उतरावा लागेल. मग त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. मनसे स्टाईल ट्रीटमेंट आहे. हा, ती वेगळी ट्रीटमेंट आहे, ती देऊ आम्ही त्यांना. ज्यांना माज आहे ना त्यांच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे ना त्यांच्यासाठी अतिशय वेगळी ट्रीटमेंट आहे. माझ्याच शोमध्ये संजय निरुपम आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो पक्ष आहे हा संपलेला पक्ष आहे, त्यामुळे हा मनसे हा जो पक्ष आहे हा आपली मतं वाढवण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी म्हणून हे असं काहीतरी मुद्दे उचलत असतो. तर याकडे टीकेकडे आपण कसं पाहता? कोण संजय निरुपम? पहिली गोष्ट ह्यांचं अस्तित्व काय? मागची निवडणूक कधी लढलेला? यावेळेला तिकीट पण नाही दिलं त्याला. खरं तर अशा शोला बोलवतच जाऊ नका तुम्ही. काही व्हॅल्यू नाहीये त्याच्या पक्षातही, त्याला व्हॅल्यू नाहीये आणि बाहेरही व्हॅल्यू नाहीये.
स्वतःची व्हॅल्यू टिकवायची म्हणून मराठी माणसांच्या अंगावर जाणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यावं एवढी त्याची लायकी नाहीये. बरं, तुम्ही भाषेवर नेहमी टोकाची तुमची भूमिका असते. म्हणजे एखादा नेता असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल तर साधारण आपण बघितलं की ते मृदू भाषे असतात, ते असे कोणाला दुखवत नाही. पण ह्या पक्षाची स्टाईलच अशी आहे. नाही नाही, आम्ही एकदम मृदू भाषी आहोत. मी आता काय वाईट बोललो का बघा एवढा वेळ. नाही नाही नाही, म्हणजे साधारणतः माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की नेता जो असतो तो आपली एक इमेज बिल्ड करत असतो की मी कोणाशीच माझं वाकडं नाही, किंवा मी सगळ्यांशीच चांगला, मीही तुमचा, मीही तुमचा, मीही तुमचा. पण मनसे या पक्षामध्ये अशी अडचण होते का की अशी भूमिका घेता येत नाही? नाही, मला असं वाटतं बघा, राजकीय भूमिका किंवा एखाद्या विषयावरची भूमिका ही परखडपणे तुम्ही मांडलीच पाहिजे. कारण जो समोरचा माणूस आहे तो त्याच्या पक्षाची पण भूमिका मांडतोय ना. तर मग तो त्याच्या पक्षाची भूमिका परखडपणे मांडतोय, तर मी माझ्या पक्षाची भूमिका परखडपणे का मांडू नये? बाकी वैयक्तिक भेटले तर चहा प्यायलाही आमचा नकार नाही किंवा त्यांचाही नसावा. मला असं वाटतं महाराष्ट्राची एक परंपरा आहे. महाराष्ट्र काय तामिळनाडूसारखं नाहीये किंवा उत्तर प्रदेशमधनं सारखं नाहीये की आपण एकमेकांच्या गळ्यावर बसून मर्डर करू. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. ते आता काही लोक खराब करण्याचा प्रयत्न करतायत, पण यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. एकमेकांच्या आपण घरी जातो, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. भले आपले आपापसातले राजकीय मतभेद असले किंवा राजकीय विचारधारा जरी वेगळी असली तरी आपली काही वैयक्तिक एकमेकांची दुश्मनी नाही आहे ना. आजही मला, जरी आमचं विरोधी पक्षात असलो, आजही मला शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे. आजही मला देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आदर आहे. आजही मला उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. तो वैयक्तिक आदर असायलाच पाहिजे ना. तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष आहात मनसेचे, त्यामुळे मुंबईमध्ये मनसे ही किंग मेकर या पोझिशनमध्ये यावी म्हणून असा काय आपला मास्टर प्लॅन आहे? आम्हाला किंग व्हायचंय, आम्हाला किंग मेकर नाही व्हायचंय आणि त्याच्यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. बरं, किंग होताय, मग काय म्हणजे किंग होताना तुम्ही लोकांसाठी म्हणून काय करणार, मुंबईकरांसाठी म्हणून काय करणार आहेत? किंवा नाही, मला असं वाटतं आम्ही आत्ताही बरेचसे मला माहित नाही तू वाचलीस की नाही, पण ते ब्लू प्रिंट मध्ये सगळं आहे, याची खूप चर्चा झाली. ती मला वाटतं नंतर कुठल्याच मध्ये रिफ्रेश करत राहा तुम्ही आता. पत्रकारांनी बघितली नाही. पण मुंबईसाठी, इथल्या मराठी माणसांसाठी, मुंबईच्या लोकांसाठी अनेक विषयावर अनेक वेळेला आम्ही अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि रोज आम्ही मांडतो. मग तो SRAचा विषय असेल, म्हाडाचे विषय असतील, रस्त्याचे विषय असतील. मनसे हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी चीफ इंजिनियरला खड्ड्यांमध्ये उभं केलेलं. पण ते लोकांसाठी केलेलं. आमचा काही वैयक्तिक त्या चीफ इंजिनियरशी भांडण नव्हतं, काही नव्हतं. पण हे लोकांसाठी करतोय आम्ही. आमचा काही त्याच्यामध्ये नाहीये. आजही एखाद्याला पगार नाही मिळाला तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच ऑफिसमध्ये येतो. तो भाजपच्या किंवा अजून कोणाच्या ऑफिसमध्ये जात नाही, कारण त्याला माहिती आहे न्याय मिळणार तो मनसेमध्ये मिळणार. मगाशी म्हणालीस की 20 वर्षात काय मिळालं, तर 20 वर्षात आम्हाला आमदार नसतील आमचा आला, खासदार नाही आले, पण आम्ही लोकांचा एक विश्वास आहे की बाबा माझ्यावर अन्याय झाला तर शेवटचा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि तो तिकडे त्याच विश्वासाने येतो आणि आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो आम्ही त्याचं काम करण्याचा 100% प्रयत्न करतो. मधल्या काळामध्ये पक्षाला जसं यश मिळायला हवं होतं तसं नाही मिळालं. त्याची कारणं अनेक असू शकतात, पण ते रिझल्ट तसा नाही आला. ही मरगळ जी आहे ही झटकण्यासाठी म्हणून असे काय तुमच्याकडून प्रयत्न झाले किंवा तरुणांना नाही एकवटण्यासाठी? अजून ते प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये साहेबांनी वेगवेगळे प्लॅन्स आखले, ते येणाऱ्या दिवसात दिसतील तुम्हाला. नगरसेवक म्हणून काम करतानाचा अनुभव आणि आता संघटनात्मक जी जबाबदारी आहे मुंबईच्या अध्यक्षाची, तर त्यामध्ये एक बांधणीचं काम, कुठल्या कामामध्ये अधिक तारेवरची कसरत होते? दोन्हीकडे आहे. मला वाटतं ज्या वेळेला मी नगरसेवक होतो त्यावेळेलाही माझ्यावर संघटन बांधणीची जबाबदारी होती. पण दोन्ही काम आपापल्या दृष्टीने एन्जॉय करण्यासारखे आहेत. मी माझं काम, माझं दिलेली जबाबदारी ही व्यवस्थित एन्जॉय करतो. मला त्याचं टेन्शन येत नाही. आणि मला असं वाटतं नगरसेवक असताना तुमचा जो लोकसंपर्क फार जास्ती तुम्हाला येतो आणि इथे पक्षाच्या लोकांचा संपर्क जास्ती येतो.
तेवढा एक डिफरन्स सोडला तर मला वाटतं बाकी संदीप हे काय देशपांडे शिक्षक आहेत का, की हे एवढं टास्क कम्प्लीट झालंच पाहिजे? नाही नाही, असं काही नाही. असं नाही, अजिबात नाही. पण मी एक स्वतः प्रयत्न करतो की मला जे टास्क दिले ते कम्प्लीट करावं. त्या ह्याच्यात बाकीच्यांना ते टास्क असतंच, त्यामुळे त्यालाही ते कम्प्लीट करावं लागतं. बरं, तुमचे जे प्रिंटेड टी शर्ट्स असतात तो फार चर्चेचा विषय असतो. बऱ्याचदा मन की बात ही टी शर्टवर आलेली असते किंवा जो संदेश द्यायचा असतो विरोधकांना तो टी शर्टच्या माध्यमातून तुम्ही अनेकदा देता आणि त्यामुळे ते टी शर्टच्या बातम्या सुद्धा हेडलाईन्स झालेले नाही, आहेत. मला थोडीशी म्हणजे क्रिएटिव्हिटीची आवड आहे. तर प्रत्येक वेळा ट्विटच केलं पाहिजे, फेसबुकवरच टाकलं पाहिजे किंवा बोललंच पाहिजे असं नाही. तर मला संदेश वेगवेगळ्या पद्धतीने देता येतात आणि त्याचे परिणाम वेगवेगळे होत असतात. तर कुठल्या वेळेला कुठल्या संदेशाने काय परिणाम होईल याचा एक कॅल्क्युलेट करून मी तो देत असतो. कधी राज ठाकरेंकडे जाता का असं काही संदेश देणारा टी शर्ट घालून? हो, माझा फोटो आहे अच्छा, त्याच्यावर, मी दाखवेन तुम्हाला. बर, त्या फोटोमध्ये मी एक टी शर्ट घातलाय. हा, 27 फेब्रुवारीचा फोटो आहे तो, मराठी भाषा दिनाचा. मला गर्वच नाही तर मला माज आहे मराठी असल्याचा, असा तो टी शर्ट आहे. बरं, संघटनेमध्ये जसं तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्हाला कसली इच्छा नाहीये किंवा हे मिळालंच पाहिजे, हे पदच मिळालं पाहिजे. नाही, इच्छा नाहीये असं नाही म्हटलं, इच्छा आहे, का नसावी. नाही, जर मी तत्काळ आता- मिळावं ही हा. इच्छा नाहीये किंवा माझी संघर्ष करायची तयारी आहे. येस, मी म्हटलं की मला आमदार व्हायचं का, तर 100% व्हायचंय. माझी इच्छा मंत्री व्हायची आहे का, तर 100% आहे. जर मी राजकारणात आहे तर माझी राजकीय इच्छा ही असलीच पाहिजे. मी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मी सांगतो की तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही कुठल्याही सामाजिक संस्थेचं काम नाही करत आहेत. त्यामुळे राजकारणात राजकीय महत्वाकांक्षा असणं याच्यात काहीही गैर नाही, ती असलीच पाहिजे. किंबहुना राजकीय महत्वाकांक्षा नसेल तर राजकारणात येऊ नका, समाज सेवा म्हणून काम करा जर काम आवडत असेल. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचा शेवटचा एम हा सत्ता मिळवणं हाच असला पाहिजे, त्यासाठीच काम केलं पाहिजे. नाही, माझा या बाबतीत मी एकदम स्पष्ट आहे. बरं, माझा पुढचा प्रश्न असा होता त्या टी शर्टला जोडून की असे जे काही मनातल्या इच्छा असतील, म्हणजे तुम्ही म्हणता की मग पदासाठी असं किंवा कधी काही केलं नाही, पण मला मिळत गेलं. मनातला आमदार किंवा असे काही टी शर्ट घालून कधी गेलात का राज नाही, ठाकरेंकडे? मला असं वाटतं त्याच्या लोकांच्या मनातला आमदार. नाही पण लोकांच्या मनातला आमदार आहातच तुम्ही, लोक येतातच तुमच्याकडे. नाही, मला हा काय कॉन्सेप्ट पटत नाही. लोकांच्या मनातला आमदार, लोकांच्या मनातला मुख्यमंत्री वगैरे. एक तर तुम्ही आमदार असता किंवा आमदार नसता. लोकांच्या मनात असेल तर तुला निवडलं असतं ना रे आमदार. मनातला आमदार कसा काय होऊ शकतो? त्यांच्या मनात नाही म्हणून तू आमदार नाहीयेस. त्यामुळे मी काही या भ्रमात नाहीये. पण लोकांचं मन बदलण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करेन. की आता त्यांच्या मनातला जो आमदार आहे त्याच्याऐवजी पुढच्या वेळेला मी व्हावं ह्याच्यासाठी 100% प्रयत्न करणार. कारण तो माझ्या राजकीय करिअरचा एक भाग आहे की मला चांगलं मिळालं पाहिजे. वृषाली कदम यांना आम्ही 2006 पासून रिपोर्टर म्हणून बघत होतो, आज त्या एका प्रतिनिधी चॅनलचे संपादक आहेत. हा प्रवास झाला पाहिजे ना, प्रत्येक माणसाचा झाला पाहिजे. त्या ज्या क्षेत्रात तो काम करतो त्या क्षेत्रात त्यांनी पुढे जायला पाहिजे, ही त्याची महत्वाकांक्षा असलीच पाहिजे. आपण साधू संत नाही आहोत की महत्वाकांक्षेशिवाय काम करू. ते सगळं महाभारतात होतं. त्यावरून महत्वाकांक्षेवरून महाभारत घडलं. सो हे सगळं करत असताना राज ठाकरे आणि तुमचे अतिशय जवळचे संबंध आहेत. म्हणजे मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणण्यापेक्षा विश्वासू आणि सगळ्या इतकं, म्हणजे सगळे म्हणायचे की राज ठाकरेंना ज्या काळामध्ये काही लोक सोडून गेली होती, इतर त्यांना काही ल्युक्रेटिव्ह दिसलं असेल की दुसऱ्या पक्षात तिकीट मिळालं असेल किंवा अधिक काही त्यांच्या अँबिशन्स तिथं साकारल्या जात आहेत असं त्यांना जाणवलं असेल. पण या सगळ्यामध्ये असं नेहमी म्हटलं जायचं आणि आमच्या मीडियात पण म्हणायचे की सगळे सोडून गेले तरी संदीप देशपांडे काही सोडणार नाही. तर हा एक कॉन्फिडन्स आमचा तुमच्यावर होता, त्याचप्रमाणे राज ठाकरेंचाही तुमच्यावर आहे. तर हा मला वाटतं एका दिवसात होत नसतो. त्यासाठी अनेक गोष्टी आणि अनेक सहन करावं लागतं त्या व्यक्तीला. त्यावेळी ती व्यक्ती ही ब्लू आईड बॉय म्हणता येणार नाही, पण खूप जवळची,
किंवा जिथं मन मोकळं करता येईल अशी होते किंवा जिथं हा निश्चित, म्हणजे आता बघा कसं असतं, सगळ्या काही गोष्टी चॅनलवर सांगण्यासारख्या नाहीये, पण मी आतापर्यंत मनात एक आणि बाहेर एक असं केलं नाही. मला जेव्हा जेव्हा वाटलं, समजा एखादी गोष्ट मी साहेबांपुढे मन मोकळेपणाने बोलतो, आणि साहेबांनी मला असं वाटतं कधी आमच्या चुका होतात. जेव्हा तुम्ही काम करता तर चुकणार, काम करणाराच माणूस चुकतो, जो काम करत नाही तो चुकत नाही. आमच्याही चुका होतात, आम्ही त्यांचा ओरडा खातो, पण तो कधी मनात ते ठेवत नाही. म्हणजे एकदा ओरडले की नंतर ते तुम्हाला जेवायला पण घेऊन जाणार, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं, बऱ्याच लोकांचं साहेबांबरोबरचं एक पर्सनल बॉन्डिंग आहे. हे काय फक्त राजकीय याच्यापुरतं मर्यादित नाहीये. आम्ही एक कुटुंबासारखं काम करतो. आणि मला वाटतं शर्मिला वहिनी यांच्या देखील फार म्हणजे अगदी जवळचे किंवा घरातल्या सारखेच एक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतकं. म्हणजे एखादा मुद्दा असेल की राज ठाकरे यांना सांगता येत नसेल तर शर्मिला वहिनींची डिस्कस केला. मला असं म्हणजे असं काही कधी प्रॉब्लेम नाही आला की आता हे साहेबांना कसं सांगू, हे वहिनींना सांगून मग त्यांना साहेबांना, असं मला टचवूड पण मला कधी झालं नाही. मला कधी तो विषय नाही आला. बर, पण वहिनींचाही तितकाच विश्वास आहे. हो, नाही, पण त्यांच्याशी जर एखादी गोष्ट बोलायची तर मी त्याच विश्वासाने वहिनीशी बोलू शकतो, त्याच विश्वासाने अमितशी बोलू शकतो, त्याच विश्वासाने साहेबांशी बोलू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला असं वाटतं आमच्या पक्षात पण कोणाला काही तसं हे नाही आहे की हे साहेबांशी कसं बोलू किंवा काय. मला असं वाटतं घाबरत का होईना पण आम्ही बोलतो साहेबांना बऱ्याच गोष्टी. पण ह्या सगळ्यामध्ये यावेळी संदीप देशपांडे निवडणुकीच्या रणांगणामध्ये नव्हते, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटलं की बाबा चुकचुकल्यासारखं वाटलं मीडियातल्या लोकांना की अरे असं कसं. आणि सामान्य नागरिकांनाही तिथलं असं वाटलं की यावेळी आता बऱ्याच काळानंतर जेव्हा इलेक्शन्स होत आहेत तर त्यावेळी संदीप देशपांडे असायला हवे होते. तर संदीप देशपांडे का म्हणजे नव्हते? लढवण्याचं तुम्ही Yes. म्हणताय? नाही, मला यावेळेला लढवायची इच्छाच नव्हती. कॉर्पोरेशन मी लढवणारच नव्हतो. एक तर काय युती होती आणि त्या युतीमध्ये मला माहिती होतं की जागांची सगळी मारामारी होणार आहे, त्यांना कुठल्या आपल्या कुठल्या, त्याच्यात प्रत्येक वेळेला. आणि मला साहेबांनी खूप दिलं. मला 2019ची निवडणूक लढलो मी, 2014ची 2019ची लढलो, 2024ची लढलो, 2012ला कॉर्पोरेशन लढलो. त्यामुळे मला असं काही चुकचुकल्यासारखं वाटलं नाही. आणि यावेळेला मी स्वतःहून ठरवलं होतं की कॉर्पोरेशन मला लढवायची नाही. मी साहेबांकडे गेलो नाही, साहेबांकडे तिकीट मागितलं नाही, कारण मला जागा लिमिटेड होत्या. त्यामुळे आणि आमचं सगळ्यांचं ठरलंच होतं की यशवंत किल्लेदारला द्यायचं, त्यामुळे तो काही विषयच नव्हता. फक्त आम्हाला संतोष दुरीला देता आला नाही, जिकडे आम्ही मागत होतो ती जागा आम्हाला न सुटल्यामुळे. पण ह्या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातं की जर संदीप देशपांडे आज बीएमसी मध्ये असते तर त्यांनी सळो की पळो करून सोडलं असतं सगळ्यांना. नाही, मला वाटत नाही असं काय असतं. कारण मी जेव्हा 2012ला निवडून गेलो तेव्हा त्याच्या आधी अनेक दिग्गज नगरसेवक होते. आशिष शेलार होते, तुमचे काँग्रेसचे होते, आपले राष्ट्रवादीचे होते. तर लोक म्हणायचे अरे ते होते तेव्हा ते असते तर हे झालं असतं. पण शेवट ते शिफ्ट होतं. आता जस्ट सुरुवात आहे. मला असं वाटतं एक 6 महिन्यांनी सगळे नगरसेवक आपापले रंग दाखवतील. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. बरं, पण मनसेचेही पहिल्यांदा निवडून गेलेले अनेक नगरसेवक आहेत, त्यामुळे आमचे सगळेच पहिल्यांदा निवडून त्यामुळे गेलेले आहेत. मनसेची ही जी मोठ बांधायची आहे ती तुम्ही नाही, कशी बांधताय? निश्चितपणे बांधू आम्ही. आता मी परवाच आमच्या 2-3 महिला नगरसेवकांना सांगत होतो की सभागृहात हरकतीचा मुद्दा कसा घ्यायचा, तुम्हाला तुमचे काय अधिकार आहेत, जर तुम्हाला बोलू दिलं नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे, कसा निषेध नोंदवायला पाहिजे, सभा तहकुबी कशी मांडली पाहिजे, आमच्या त्या चर्चा होतात. आणि मला पूर्ण विश्वास आहे की 6 महिन्यात तुम्ही जो जुना मनसेचा आवाज सभागृहात होता तो पुन्हा दिसेल. बरं, जुना मनसेचा जो आवाज आहे तो पुन्हा एकदा दुमदुमेल असा विश्वास तुम्ही इथं व्यक्त करताय मुंबई अध्यक्ष म्हणून. तुमच्यावरती जबाबदारी त्याही रीतीने नक्कीच आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी हा जो वाद आहे तो पेटताना आपल्याला दिसतोय. मनसेने आम्ही बघतोय की जनता लक्षात ठेवेल किंवा मतपेटीमध्ये त्याचं रूपांतर होईल असं वाटतं का तुम्हाला की येत्या काळामध्ये हा विषय
लक्षात राहील लोकांच्या. काय होतंय, मनसेना मराठी माणसाचा विषय असो, सामान्यांचा विषय असो, गरिबाचा विषय असो, लावून धरते. मात्र ज्यावेळी वोटिंगची वेळ येते किंवा त्याचं रूपांतर होईल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत असतं, त्यावेळी तिथे म्हणजे होतं, पण सगळ्याच ठिकाणी होतं असं नाही. तर ही मला वाटतं विषमता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही हे काय म्हणताय आहे? ते गोष्ट 100% मान्य आहे मला, की आम्ही आंदोलनं करतो, मराठी विषयासाठी करतो, त्या मनाने जे आम्हाला मत स्वरूपात आमच्या कामाची पोचपावती मिळाली पाहिजे ती मिळालेली नाही, किंवा ती मिळत नाही, किंवा ती कमी मिळते. तरीही आज कुठेही एखादी मराठी माणसाविरुद्ध घटना घडली तर पहिली रिॲक्शन माध्यमं सुद्धा मनसेची विचारतात. लोक सुद्धा धमकी देताना मनसेचीच देतात परप्रांतीयांना. राज ठाकरेंकडे जाऊ, मग कळेल तुम्हाला काय ते, हेच लोक बोलतात. किंवा मनसेकडे जाऊ तेव्हा तुम्हाला कळेल काय ते. मला असं वाटतं हा विश्वास जो लोकांच्या मनात मनसेने निर्माण केलाय की मराठीसाठी मनसे ही आमची 20 वर्षातली सर्वात मोठी पोचपावती आहे. ठीक आहे, त्याचं मतात रूपांतर होत नाही, का होत नाही, मला असं वाटतं ह्याच्याबद्दल निश्चित पक्ष म्हणून आम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. मुंबईतून मराठी टक्काच घसरतोय, तर ह्याला कोण जबाबदार असं वाटतं? नाही, मला असं वाटतं मुंबईतून काही मराठी टक्का कमी होतोय, म्हणजे गेल्या काही नाही, मी तुम्हाला डेकेड. सांगतो, टक्का नाही टक्का घसरतो, मराठी माणूस कुठे कमी पडतोय अशातला भाग नाही. पण बाहेरचे जर लोंढे येणारे तुम्ही वाढणार तर तो कसा काय मराठीचा टक्का राहणार? जर या मुंबईत ओरिजिनल समजा असं आपण पकडूया की मराठी माणसं 50 लाख राहतात, आज जर 1 कोटी माणसं बाहेरनं आली, मराठी माणसाचं 50 लाख काही तो आपल्याकडे, आणि 7-7, 8-8 पोरं युपी सारखं नाही ना काढत कोण. आपल्याकडे आपण शिकलेलो आहोत, आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर तो लोंढा एवढ्या मोठ्या संख्येने येत असेल, निश्चितपणे त्याचा परिणाम होणार आहे. मला तर प्रामाणिकपणे वाटतं की यापुढे महाराष्ट्रात कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हा ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्राला पाहिजे. पण कसं ठरवणार? तुम्हाला तो कंट्रोल ठेवावा लागेल. आज नाही हे आपण केलं तर याचा खूप मोठा स्फोट होऊ शकतो. म्हणजे स्फोट इन द सेन्स की शेवट कसं आहे, आता हा स्टुडिओ आहे, आपण बसलोय इथे, किती बसू शकतात लोक? 10, 15, 20. उद्या जर 100 लोक आणून या स्टुडिओत बसवले तर कशी पाहणार आहेत ती? आपण गुदमरू, चक्कर येईल, सगळ्या गोष्टी होतील ना. मला असं वाटतं तीच अवस्था मुंबईची होत चालली आहे. त्यामुळे कुठेतरी हा चेक बसला पाहिजे की ते आता किती लोकांना घ्यायचं आणि कुठे थांबायचं. एक मुंबई झाली, मग सबब झालं, मग नवी मुंबई झाली, मग आता तिसरी मुंबई अजून एक करतायत. अख्खा एक दिवस महाराष्ट्र मुंबई करावं लागेल आपल्याला. तर मला असं वाटतं ह्याच्यावर कुठेतरी चेक करणं आवश्यक आहे, चेक बसवणं आवश्यक आहे. तर कुठेतरी तुम्हाला सिस्टीम लागू करावी लागेल की आता बस याच्या पुढे एवढ्याच लोकांना आम्ही महाराष्ट्रात घेऊ. किंवा आज सत्तेत भारतीय जनता पक्ष आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, आता तर मुख्यमंत्री त्यांचा भाजपचा आहे. तर निदान तुमची त्या राज्यातनं लोक महाराष्ट्रात येणार नाही, किमान एवढी जरी काळजी घेतली ना तरी मी जाऊन भाजपच्या लोकांचा सत्कार करीन. आता याचा हाच प्रश्न मी निरुपमा यांना विचारलेला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही बिहारचे आहात, तर आणि आता भाजपचेच मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे सम्राट आल्यानंतर असे काही परिवर्तन घडेल आणि हे मायग्रेशन कमी होईल असं वाटतं का? त्यांचं असं वक्तव्य होतं जय महाराष्ट्राशी बोलताना की ते मला म्हटले की काही झालं तरी मायग्रेशन थांबणार नाही, कोणी मुख्यमंत्री येऊ, कारण मुळात हे आमचं राज्यच मायग्रेशन राज्य आहे. इट्स अ मायग्रेट स्टेट, हे सतत मायग्रेशन करत राहतं. याकडे आपण कसं पाहता? मायग्रेशनची आवड आहे बिहारी लोकांना असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, नाही मला माहित नाही त्यांचा अभ्यास किती आहे बिहार बद्दल, पण माझा जो लोकांबद्दलचा अभ्यास आहे तो मला असं सांगतो की स्वतःचं राज्य सोडून जनरली दुसऱ्या राज्यात जायला कोणालाच आवडत नाही, आणि दुसऱ्या राज्यात जाऊन अपमान सहन करायला तर अजूनच कोणाला आवडत नाही. आणि तो जर संजय निरुपमांची हौस असेल की दुसऱ्या राज्यात जायचं आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा, ही जर त्यांची हौस असेल तर हौसेला मोल नाही. त्यामुळे काय सांगणार त्यांना?
आणि ती हौस तुम्ही भागवताय असं म्हणायचंय का तुम्हाला? हा, त्यांना हौस असेल अपमान करून घ्यायची तर आम्ही करू. शेवट त्यांना आनंद मिळाला पाहिजे त्यातनं. त्यांचं म्हणणं असं होतं की मी ज्या कुटुंबात वाढलो बिहारमध्ये ते आमचं वेल टू डू फॅमिली होती. मला काही निघायची अशी आवश्यकता नव्हती. पण माझ्या ॲस्पिरेशन्स होत्या, म्हणजे बिहाऱ्यांच्या ॲस्पिरेशन्स आहेत बिहारी लोकांच्या, आणि म्हणून ते बाहेर पडतात. काय ऍस्पिरेशन्स काय आहेत अशा की ज्या मुंबईत होतात आणि बिहारमध्ये होऊ शकत नाही? ग्रोथ असेल, काय मॉनिटरी म्हणजे ग्रोथ असेल. शेवट असं आहे वृषाली, ग्रोथ कशाला म्हणतात? मग तुम्हाला पैशाची ग्रोथ हवी म्हणून तुम्ही इथे आलात? कुठली ग्रोथ हवी म्हणून इथे आलात? तुम्हाला नेताच व्हायचं तर बिहारमध्ये ते इझिली होऊ शकले असते किंवा नसते होऊ शकले. इथे बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं ना. अदरवाईज कोण संजय निरुपम आणि कोण कोणाला ओळखत होतं? मराठी माणसाच्या उपकारावर मोठे झालेले आहे लोक. आज मराठी भाषेला डोळे दाखवायला लागले तर मला असं वाटतं मग डोळ्यात अंजन घालावं लागेल. राज ठाकरे हे असे कडक नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, किंवा त्यांचं परखड म्हणणं असतं. त्यांची संभाषणं जी असतात ती लोकांना आत्मीयता निर्माण करतात, पण कुठेतरी एक कठोर भाव देखील त्यांचा त्यामध्ये असतो. तर अशा या नेत्यासोबत काम करत असताना तुमच्याशी मात्र ते मृदू असतात किंवा एक मित्र स्वरूपाचे नाही संभाषण मित्र असतं. वगैरे काय नसतात ते. कसं असतं संभाषण? म्हणजे नाही, मला असं वाटतं विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट ते आमचं म्हणणं ऐकून घेतात, आम्हाला काही गोष्टी सांगतात आणि आदरयुक्त भीती हीच भावना त्यांच्याबद्दल आहे. पण त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ना अनेकांना फार कुतूहल आहे, म्हणून हा प्रश्न मी खास करून विचारते की त्यांच्यातला माणूस म्हणून भावलेला असा त्यांचा गुण कोणता आहे? अरे खूप आहे, खूप. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार. तुम्ही बिलीव्ह, म्हणजे मला असं वाटतं जे लोक राजसाहेबांना टी व्हीवर बघतात किंवा हे आणि ते प्रत्यक्षात भेटतात तर ते म्हणतात अरे मग हा माणूस किती सॉफ्ट आहे आणि आम्हाला याच्यावर कसं वाटतं. मला असं वाटतं की साहेबांकडे आणि सांगण्यासारख्या एवढं गोष्टी आहेत की तुम्ही त्यांच्याबरोबर जर बोलायला बसलात तर तुम्हाला 1 तास 1.5 तास जेवढं ग्रहण करता येईल तेवढं तुम्ही ग्रहण करू शकता. आणि प्रचंड केअर टेकिंग माणूस आहे. म्हणजे पक्षातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची काळजी करणारा माणूस आहे. तर परवा आमचे ते संजय निरुपमच्या ह्याच्यात 11 लोकांना अरेस्ट केली. हो, ते शेवटपर्यंत फोनवर विचारपूस करत होते. त्यांनी मला फोन केला, मी तिथे पोचलो होतो त्यावेळेला. मी फोनवर त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं साहेबांशी बोलणं करून दिलं. सकाळी त्यांनी मला फोन केला, कोर्टात काय होतंय मला कळव. त्यांचं बेल झाल्यावर मी इतका लहान लहान कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार करणारा, त्यांची काळजी घेणारा असा माणूस आहे. अमित ठाकरे हे आता युवा नेतृत्व म्हणून पक्षाचं पुढे येत आहे. या नेतृत्वाबद्दल काय सांगाल की अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या ह्या नेतृत्वाच्या भावतात आणि थोडं अधिक काही गोष्टींवर काम केलं पाहिजे असं वाटतं? कसं आता अमित ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना काही सल्ला देणं एवढा मी मोठा नाहीये. पण मला असं वाटतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आकलनाच्या ह्याच्यानुसार ते त्यांचं काम योग्य रीतीने करतायत. पक्षाला पक्ष कसा वाढेल, काय करेल याच्या जबाबदारी जसे आमच्यावर साहेब देतात तसे त्यांच्यावर देतात आणि त्या पद्धतीने चांगलं काम करतात ते. मुंबई महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार या विषयावर आपण परखडपणे बोलत असता. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल, एक कॉन्क्रीट सोल्युशन जर द्यायचं असेल मुंबईसाठी जरी म्हणायचं झालं आपण तर काय पर्याय आहेत आपल्याकडे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणा सोडावायला पाहिजे. मी लोकांना आन्सरेबल आहे, मला असं वाटतं हे पहिले त्यांना शिकवावं लागेल. तुम्ही एखादा भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर किंवा त्याचे पुरावे मांडल्यानंतर त्याची उत्तरच द्यायची नाही. ही जी मानसिकता आहे ना, ही महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे कधीतरी. आणि ही मानसिकता आत्ता या भारतीय जनता पक्षाच्या काळात जास्ती वाढली आहे. पहिले लोक रिस्पॉन्सिव्ह होते. आयुक्तांवर तुम्ही आरोप केला एखादा तर ते एक्सप्लेनेशन द्यायचे. आत्ताच्या आयुक्तांच्या कानात कापसाचे बोळे घातलेले आहेत, ते ऐकतच नाहीत काय. आता मला यांचं माहित नाही अश्विनी जोशींबद्दल, पण गगराणी साहेब होते किंवा इक्बाल चहल होते,
कानात बोळे घालून बसायचे ना. आम्ही ऐकलंच नाही, आम्ही बघितलंच नाही, आम्ही उत्तर देणार नाही, आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. जर या लेवलचा निर्लज्जपणा एखादा IAS अधिकारी दाखवत असेल तर मला असं वाटतं ते निश्चित चिंताजनक गोष्ट आहे. तरुण पिढी मनसेकडे फार आकर्षणाने पाहत असते. मला असं वाटतं तुमचं सोशल मीडिया प्रचंड प्रभावी आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत असतात किंवा खूप लोक तुम्हाला रिस्पॉन्स देत असतात. हीच तरुणाई किंवा ही जी तरुण वोट बँक आहे, जी वोटिंगच्या ह्याच्याने नाही, पण शेवटी जर पक्ष आहे, जर तो निवडणुकीच्या रणांगणात आहे, तर अर्थातच ते जिंकण्यासाठी विचार करावाच लागेल. हो. ह्यांचा विचार हा स्वाभाविकपणे आलाच. तर ही जी मतं आहेत किंवा ह्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत किंवा आताच्या जो जेनझी क्राऊड आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत, ह्या कुठे आपण कशा त्यांना उत्तर देऊ शकू किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा गरजा आहेत किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत त्यांना म्हणून उत्तर, त्यांचं शंका निरसन कसं करू शकू, यासाठी म्हणून तुम्ही युवा नेते म्हणून काय विचार करताय? तर मी एक विचार करतो कधी कधी, आणि मला जाणवतो, माझ्या मुलाला पण बघतो किंवा मी इतर आजूबाजूची बघतो, ही पिढी आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. म्हणजे आपला विचार मला असं वाटतं संपतो तिकडे त्यांचा चालू होतो. तर यांना पण मला असं वाटतं त्यांना फक्त आपण एक गोष्ट सांगितली पाहिजे, शिकवली पाहिजे, किंवा अगदी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे तरुण मुलं येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगेन की त्यांनी रॅशनल विचार करायला पाहिजे. त्यांनी त्यांचा एक विचारधारा निवडली पाहिजे, कुठलीही असो. माझं असं म्हणणं नाही की मनसेचेच विचार. काय झालं माहिती आहे वृषाली, कॉलेजमधनं इलेक्शन्स जेव्हा संपली, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा अभाविप होती, BVS होती जी शिवसेनेची, NSUI होती जी काँग्रेसची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कम्युनिस्ट पक्षांच्या, ASF होती, वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारेची जी तोंड ओळख ही तुमची त्या वयात व्हायची. त्यामुळे मी एक विचारधारा निवडायचो, ती चुकीची बरोबर हा नंतरचा मुद्दा, कोणाची बरोबर विचारधारा कोण, पण ऍटलिस्ट मला विचारधारा होती. मग ती शिवसेनेची असेल, भाजपची असेल किंवा काँग्रेसची असेल, विचारधारा होती. आज विचारधारेची ओळखच नाही. त्यामुळे चलताय या मानसिकतेत लोक गेलेली आहेत. आणि सोशल मीडिया तर आहेच, जो तुम्हाला दुसरा कुठला विचार करू देत नाही. मला राग आला की पूर्वी एखाद्या घटनेची चीड आली की लोक रस्त्यावर उतरायची, निषेध करायची. आता फेसबुकवर एक पोस्ट टाकली की माझा निषेध संपला. या सगळ्या गोष्टींचा आपण, मला असं वाटतं नवीन पिढीचं जेव्हा आपण म्हणतो की राजकारणात त्याने आलं पाहिजे, ह्या नवीन पिढीने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की माझा निषेध मी कसा नोंदवायचा आहे, किंवा मी प्रश्न विचारले पाहिजेत. मला जे प्रश्न पडतात हे राज्यकर्त्यांना मी विचारले पाहिजे जर मी त्यांना मत देतो तर. मला असं वाटतं ह्या गोष्टीचा विचार करून त्या पिढीने राजकारणात आलं पाहिजे. आणि विचारधारा कुठली त्यांनी निवडावी तो त्यांचा विषय आहे, त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे तो. पण ती निवडताना मी का निवडतोय ही विचारधारा, पण विचारधाराच माहीत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि टीका करायची प्रत्येक गोष्ट. हल्ली मी सोशल मीडियावर बघतो की कुठलीही गोष्ट असो खाली टीकाच असते. म्हणजे आमच्या पक्षाचं असं नाही, कुठल्याही पक्षाचा माणूस काही बोलो, 4 जण येऊन शिव्या घालतात, 4 जण येऊन कौतुक करतात. त्यामुळे त्या पोस्ट वाचणंही मी बंद केलंय, काय खाली लिहितात लोक ते. आता रील्सचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की रील्समध्ये कसं असतं की लिमिटेड वेळेमध्ये एक लिमिटेड विचार हा दिला जातो, तो व्यापकच नसतो. ह्या रील्स जनरेशनमुळे किंवा आत्ताचा जो जेनझी क्राऊड आहे ह्याचा पण तो परीघ वाढलेलाच नाहीये. त्यामुळे परीघ वाढलेला नसल्यामुळे किंवा लिमिटेड रील्स किंवा लिमिटेड थोडंसं नॉलेज असल्यामुळे थोडंसं नॉलेज हे अधिक अवांतर वाचन किंवा या सगळ्या गोष्टींनी. निश्चितपणे माझं म्हणजे आता वाचनाची आवड, तुम्हाला तो ऑडिओ बुक्स पण आले आहे, मी अख्खं पुस्तक ऐकू पण शकतो, मी वाचूही शकतो, मी युट्यूबवर वेगवेगळे कार्यक्रम बघतो, त्यातनं मला. पण मला असं वाटतं रील्समुळे काय झालं, आपले पेशन्स संपले. तुम्ही 30 सेकंद पण बघा, पहिले 30 सेकंद बघायचे आहेत ना, हल्ली 30 सेकंद पण बघत नाही. पहिलं असं वाटलं, पहिलं तुम्हाला 3 सेकंद इंटरेस्ट नाही वाटलं की तुमचं बोट वर सरकतं. इम्पेशन्स वाढलं त्यामुळे पेशन्सच उरलेलं नाही. मला वाटतं, पण ठीक आहे, आता आय डोंट नो की आपण मोठे विचारधारक वगैरे होऊन बोलतोय, पण
त्या जनरेशनचं ते बरोबर आहे. आपल्याला वाटायचं आपले आई वडील जेव्हा सांगायचं आपल्याला वाटायचं आपलं बरोबर आहे, आज त्यांना वाटतं त्यांचं बरोबर आहे. त्यामुळे हा जनरेशन गॅप राहणारच आहे. खरंय, पण त्यांच्यात एक खूप चांगली गोष्ट आहे ते म्हणजे त्यांना एक्सपेरिमेंट करायला आवडतात. एक्सपेरिमेंट करायला आवडतात, रिस्क घ्यायला आवडते. येस. आणि ती मला असं वाटतं खूप, आमचे सर एक नेहमी सांगायचे की डिसिजन घेतात ते त्यांची की तुमचं डिसिजन बरोबर आहे का डिसिजन चुकलंय हे काळ ठरवेल येणारा, पण निदान तुम्ही डिसिजन घ्यायची ताकद तरी ठेवा, निर्णय घेण्याची क्षमता ठेवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अतिशय पोटेन्शियल असलेला पक्ष हा निर्माण झाला होता. मधल्या काळामध्ये फारच अपेक्षा होती की इतर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे ह्या सोडून नाशिक किंवा इतर भागात देखील तो तितका मोठ्या प्रमाणावर व्यापक होईल. तो व्यापक होण्यासाठी म्हणून अधिक काय एफर्ट्स? आता मला असं वाटतं जी जिल्हा संपर्क अध्यक्षांची प्रत्येक जिल्ह्याला एक संपर्क अध्यक्ष मुंबईवरनं पुण्यावरनं वगैरे दिलेले आहेत. त्याचा तुम्हाला निश्चितपणे रायगडची आम्हाला जबाबदारी दिली आहे. हो, त्याचा निश्चित फायदा होईल. पक्ष तिथली अधिक बांधणी बळकट करायला, करण्यामध्ये. बळकट करायला, तिथले विषय घेऊन तिथे एखादं आंदोलन उभं करायला किंवा तिथे संघटना वाढीसाठी मला वाटतं या गोष्टीचा उपयोग होईल. कारण तुमच्याकडे येणारा जो क्राऊड आहे हा मुळात तरुण आहे आणि त्याला असं वाटतंय की इथं माझे जे मुद्दे आहेत किंवा माझा जो विषय आहे तो तडीस घेतला जाईल आणि थेट त्याची दखल बघा, पक्षश्रेष्ठींकडून लोकांना आहे घेतली ना जाईल. सगळे विषय तडीस जाणार नाहीत हे माहिती आहे, पण आपल्यासाठी कोणतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करते, ही भावना त्याच्यापर्यंत पोहोचवणं जास्ती गरजेचं आहे. बरं, संदीप देशपांडे जर राजकारणात नसते तर संदीप देशपांडे काय असते? नाही, मग माझा व्यवसाय जो आहे तोच मी 24 तास केला असता. मला असं वाटतं माझा जो मूळ व्यवसाय आहे, उषा बनवणं, क्विल्ट्स बनवतो मी, माझी फॅक्टरी आहे वसईला, त्याच व्यवसायात असतो. अजून काही वेगळं माहित नाही म्हणजे. येस, बट एक पॅशनेट बिझनेसमॅन टू पॅशनेट राजकारणी असा हा नाही, प्रवास. राजकारणाची आवड म्हणजे मला लहानपणापासून होती. मी खूप फॉलो करायचो राजकारण. मी 8वी 9वीत होतो तेव्हापासून मी इलेक्शन फॉलो. तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तरच ती तुम्ही गोष्ट करता. आणि मी राजकारण एन्जॉय करतो, मला आवडतं, मला कंटाळा नाही येत. महाराष्ट्र एका चांगल्या आमदाराला मुकलेला आहे का? आता महाराष्ट्र ठरवेल ते. 2029 कुठून लढणार? मी अजून त्या गोष्टीचा विचार नाही केलाय. खरं तर असं आहे की अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला, त्यामुळे लढणार नाही लढणार शेवट हे राजसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे ते असेल. अजून विचार नाही केलाय, पण साहेबांनी आदेश दिला ते म्हणतील तिकडनं लढवीन. बरं, संदीप देशपांडे सगळ्यांना हवेवेसे वाटतात. संदीप देशपांडे जसे मनसेचे आहेत तसे मनापासून त्यांना इतर पक्षांनाही वाटतं की संदीप देशपांडे आपल्याकडे यावे. मला तर असं कोणी सांगितलं नाहीये. दर निवडणुकीला अशी एक थोडीशी चर्चा असते की संदीप देशपांडे यांना ऑफर ह्या येत असतात, म्हणजे तर कधी असा विचार केलाय का सिरियसली कुठल्या ऑफरचा? नाही, मला अशी कुठली कोणी ऑफर दिली नाही आणि मी कधी त्याचा विचार केला नाही. त्यामुळे पुढची निवडणूक तुम्ही लढणार किंवा तुम्ही लढावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि महाराष्ट्राला एक उत्तम आमदार मिळावा तुमच्या निमित्तानं, की जो तरुणांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडेल. नक्की. आज तुम्ही खूप इथं खूप आलात धन्यवाद. आणि थोडेसे शांत, संयमी असे देखील एक जो रूप आहे ते आम्हाला थोडंसं पाहता आलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. मला असं वाटतं की संदीप देशपांडे को गुस्सा क्यों आता है हा प्रश्न कायम असतो. नाही, मला आहे ना मराठी भाषेत तडजोड नाही. संदीप देशपांडेला राग काय येतो? मराठी भाषेत तडजोड नाही, या गोष्टीमध्ये तडजोड होऊ शकत नाही, ही गोष्ट सहन केली जाणार नाही, मग तिथे नाही तडजोड. म्हणून संदीप देशपांडे को गुस्सा आता है. तर मला असं वाटतं की हा पंच जो आहे हा मला असं वाटतं त्या अमराठी लोकांसाठी आहे की ज्यांनी मराठी शिकावी अशी सगळ्यांची. नाही, मी तुम्हाला सांगू का, 90% लोकांना काही प्रॉब्लेम नाही मराठी शिकायला. प्रॉब्लेम हे संजय निरुपम आणि सारखे जे भिकारडे लोक आहेत, 2-4 लोक, त्यांनाच प्रॉब्लेम आहे. बाकी त्या सामान्य माणसाला काही प्रॉब्लेम नाही. ह्यांना यांचं काहीतरी अस्तित्व टिकावं म्हणून हे
त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असल्यासारखे वागतायत, पण यांना भैया लोक पण नाही विचारत. त्यामुळे तुम्ही त्यांचा जर घेता इंटरव्ह्यू ठीक आहे, पण बाकी त्यांना कोण विचारत नाही. बरं, जाता जाता मनसैनिकांना आणि खास करून तरुणांना काय एक संदेश द्याल आमच्या मंचावरून? राजकारणात यायचं असेल तर संयम ठेवूनच या. इथे लगेच काही मिळत नाही, खूप वाट पाहावी लागते. नक्कीच. आणि खूप वाट पाहिल्यानंतर सुद्धा मिळेलच याची ह्याची खात्री खात्री नसते. पण आम्ही सगळे अपेक्षा करतोय की 29ला महाराष्ट्राला एक उत्तम आमदार तुमच्या स्वरूपाने नक्की मिळावा. तुमच्या शुभेच्छा असतील तर नक्की होईल. आणि आज तुम्ही इथं आलात आमच्याशी, तसे मोकळे ढाकळेच आहात, पण मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि मनातलं जे काही आहे ते थेट तुमच्या ओठावर येतं. ते लोकांना आवडो ना आवडो, तुम्ही फार काही त्याची चिंता करत नसता. आणि असेच तुम्ही राहा, असाच सच्चा माणूस हा खूप तुमच्या रूपानं आम्हाला सतत त्याचं दर्शन घडत राहो. आज कॉफीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.